सहज विचारलं, अन्नाच्या पचनाची प्रक्रिया काय आहे, पहिली पायरी कोणती? छान रट्टा मारलेलं उत्तर मिळालं. पहिल्यांदा घास घ्यायचा, तोंडामध्ये घालायचा, दातांनी भरपूर वेळा चावायचा, मग लाळ मिसळते, अन्ननलिकेतून सगळं ते जठरामध्ये जातं, तिथं पाचक रस मिसळतो. ते झाल्यानंतर त्याच्या पुढं लहान आतड्यामध्ये जातं, त्यानंतर ते मोठ्या आतड्यामध्ये जातं, वगैरे 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 सगळी प्रक्रिया सांगितली. मी म्हणलं 1 मिनिट थांबा. त्यानंतर गुलाबजाम आणि काही चटपटीत पदार्थांची नावं घेतली जी मुलांना आवडतात. त्यांना म्हणलं आता काय वाटतंय? ते म्हणले हो खावं वाटतंय. नुसतं नाव जरी तुम्ही घेतलं तरी खावं वाटतंय. मी म्हणलं ठीक आहे. त्यानंतर म्हणलं आता समजा तुमचं पोटभर जेवण झालंय आणि आता तुम्हाला तेच पदार्थ समोर आणले तर? एका सुरात उत्तर आलं, अजिबात इच्छा होणार नाही. काहींनी तर सांगितलं इच्छा तर सोडाच, ते पदार्थ अगदी नकोसे होऊन जातील. आता खरं तर असं आहे, अन्नाच्या पचनाच्या प्रक्रियेमध्ये भूक लागली नसेल तर ती प्रक्रिया अपचनाची होते. भूक लागणं ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आता बरेच लोक वेळ झाली म्हणून जेवतात, भूक लागली आहे का नाही त्याचा संबंध नाही. आता असंच शिक्षणाचं पण होतंय का? वर्ष झालं की पुढचा अभ्यासक्रम सुरू, शिक्षणाची भूक आहे का नाही माहिती नाही. ही समस्या निश्चित आहे, त्याचं उत्तर पण पुढच्या रीलमध्ये देतो. पण त्यामुळे सध्या शिक्षणाचं अपरिचन बऱ्याच लोकांना होतंय असं मला वाटतंय. आपण अशी लोक बघितली आहेत का? आपल्याला काय वाटतं? व्यक्त व्हा. धन्यवाद.